दिल्लीत भाषण सुरू असताना ऐनवेळी टेलिप्रॉम्प्टर बंद पडला. PM मोदींचे भाषणसुद्धा तिथेच थांबले. आपणे खोचक शब्दात घेतली फिरकी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 5 जानेवारी साहिबाबाद आणि न्यू अशोकनगर दरम्यान 13 किलोमीटर लांबीच्या दिल्ली गाझियाबाद मेरठ नमो भारत कॉरिडॉरचे उद्घाटन केले. इतर अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. तत्पूर्वी पंतप्रधानांनी साहिबाबाद RRTS स्थानक ते न्यू अशोकनगर RRTS स्थानकापर्यंत नमो भारत ट्रेनमध्ये प्रवास केला आणि या दरम्यान प्रवाशांशी संवादही साधला. दिल्ली गाझियाबाद मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या या भागाच्या बांधकामाचा खर्च सुमारे 4,600 कोटी रुपये आहे आणि या उद्घाटनानंतर दिल्लीला पहिली नमो भारत कनेक्टिव्हिटी मिळाली. याचा फायदा दिल्ली ते मेरठ दरम्यानच्या लाखो प्रवाशांना जलद आणि अधिक आरामदायी प्रवासासह उत्तम सुरक्षितता आणि विश्वासार्हतेसह होईल. दरम्यान दिल्ली कार्यक्रमात बोलत असतानाच PM मोदींचा भर सभेमध्ये टेलिप्रॉम्प्टर बंद पडला. त्यामुळे भाषण देत असताना त्यांना थांबावं लागलं. टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्याने मोदींचं भाषण आहे त्या ठिकाणीच थांबलं. त्यानंतर ते काही न बोलता शांत राहिले. त्यानंतर आता विरोधकांनी सुद्धा मोदींच्या भाषणाचा टेलिप्रॉम्प्टर बंद पडल्याने खोचक शब्दात टिप्पणी केली. भाजपप्रमाणेच मोदीजींचे टेलिप्रॉम्प्टर दिल्लीत फेल झाल्याची खोचक टिप्पणी आपने मोदींचा व्हिडिओ शेअर करत केली आहे. और लोकार्पण करके यहाँ आया हूँ. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, दिल्ली.